सामाजिक व्यवस्थेमध्ये राहत असताना आता तुम्ही बोलू नका, ए ब्लॅक शर्ट, बूट डका एका जागी चुपचाप. मी उन्हात अनातनं वर देऊन आलो तुमच्याशी बोलायसाठी, कुणी जागेवरून उठायचं नाही. सामाजिक व्यवस्थेमध्ये राहत असताना लहानांना एक गोष्ट नेहमी कळली पाहिजे की वरच्यांचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे, वरच्यांचा सन्मान करता आला पाहिजे, वरच्यांना आनंद देता आला पाहिजे. तुम्ही तुमच्या वरच्यांचा आनंदोत्सव इथे साजरा करता आहात, त्यांचा रिस्पेक्ट करता आहात, निरोप देतात असं मी म्हणणार नाही. तुम्ही त्यांना आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी सदिच्छा देतात या निमित्ताने की तुम्ही आता या प्रिमायसेसमध्ये जाता आहात. सगळेजण वेगवेगळे मार्ग शोधतील, वेगवेगळ्या वाटा शोधतील, त्या मार्गांवरती तुम्हाला यश मिळो, तुमच्यातली हिंमत टिकून राहो आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तुमची आमची भेट होईल तेव्हा तुम्ही परत आम्हाला तसंच हक करावं या सदिच्छा तुम्ही त्यांना 10वीवाल्यांना 9वीवाले देत आहात. निरोप देत नाही, निरोप दिला की मग माणूस गेला, सोडलं, जावं बाळा इथून एकदाचं गेलं पाप, असं नाही आहे. आयुष्याच्या वळणावरती परत माणसं भेटत राहतात. ही माणसं भेटत राहणेच खऱ्या अर्थाने गंमत आहे. या आधुनिक जगामध्ये, गतिशील जगामध्ये माणसांच्या भेटीच कमी झाल्या आहेत. माणसांच्या भेटी फक्त हातातल्या स्क्रीनवरती होतात, मोबाईल, लॅपटॉपचं स्क्रीन. पण लाईव्ह भेट जी असते ती कमी झालेली आहेत. त्यामुळे माणसांशी भेटत राहावं. माणसांशी भेटले की माणसांमध्ये संवाद होतो आणि माणसांमध्ये संवाद झाला की काहीतरी नवीन जन्माला येतं. हे नवीन जन्माला यासाठी माणसांच्या भेटी गरजेच्या असतात, माणसांचा संवाद गरजेचा असतो. संस्कार ज्ञानपीठची ती जी मुलगी मगा बोलली की पाळवा सुरू असताना, पाया बांधताना आणि वरची इमारत होईपर्यंत आम्ही इथे 10 वर्षे शिकलो आणि आम्हाला वाटायचं की ह्या वरती कोण राहणार, आणि तो क्लासरूम आम्हालाच मिळाला. एखाद्या वस्तूची निर्मिती होत असताना आणि ती वस्तू निर्माण होईपर्यंतचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाचे साक्षीदार होणं ही आयुष्यातली खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तुम्ही या इमारतीची वीट ठेवताना पाहिलेली आहे. तुमच्यातले अनेक जण ही इमारत बनत असताना इथे जेव्हा वाळूचे ट्रक खाली झाले त्या वाळूवरती खेळले आहात. ती वाळू तुमच्या कपड्यांमध्ये, हातांमध्ये, नखांमध्ये, कानांमध्ये जाऊन ती तुम्ही घरापर्यंत नेली आहात. हे वाळूचे कण शाळेची इमारत बनतानाचे तुमच्या घरापर्यंत जाणे याचा अर्थ शाळेतल्या अनेक आठवणी तुमच्या घरापर्यंत गेलेल्या आहेत. या आठवणी माणसांना सांभाळता आल्या पाहिजे. या आठवणींना एकत्र करून माणसाला परत नवीन काहीतरी जन्माला घालता आलं पाहिजे. मग खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अर्थ लागतो. शिक्षणातनं माणूस शहाणा होतो, शिक्षणातनं माणूस मोठा होतो, शिक्षणातनं माणूस समृद्ध होतो, असं एक ढोबळमानाने एक सामाजिक व्यवस्थेतला सूर आहे. पण खरं म्हणजे शिक्षणातनं माणूस घडतो, शिक्षणातनं माणसातलं माणूस पण जागृत होतं. ही खरी जादू शिक्षणाची आहे. एज्युकेशन मीन्स मॅजिक, जादू आहे. ज्याला ही जादू सापडली त्याचं आयुष्य अख्खं बदलून जातं आणि ज्याला ही जादूच सापडली नाही त्याचं आयुष्य मातीमोल होतं. इतकी किमया या शिक्षणामध्ये आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. या आधुनिक जगामध्ये, वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही 10वी पासून जेव्हा बाहेर जाल तेव्हा अनेक आव्हानांना तुम्हाला तोंड द्यायचं आहे. मला इथे बोलताना 3 घटकांशी बोलावं लागणार आहे. एक 9th क्लास, एक 10th क्लास आणि तिसरा म्हणजे पॅरेंट्स आणि चौथा स्टॉप. त्यांनाही सोडता येणार नाही. म्हणजे एका वेळेस 4 कॅटेगरीमध्ये, 4 घटकांमध्ये बोलणं म्हणजे तारेवरती सर्कसच आहे. पण तरी त्यातल्या त्या सगळ्यांना कसं काय जुळवता येईल मी माझा परीने प्रयत्न करतो. जसे तुम्ही KG पासून 10वीपर्यंत या प्रिमायसेसमध्ये वावरले त्याच पद्धतीने अनेकदा मी या प्रिमायसेसमध्ये आलेलो आहे. तुमच्यापैकी अनेकांना मला आधी ऐकलेलं पण असेल कदाचित. मला ऐकलेला स्टॉप इथे काही असेल, काही सोडून गेला असेल. तुमच्या स्टॉपच्या कार्यशाळा मी घेतल्या. त्यातलं एक उत्तम उदाहरण आत्ताच मॅडमनी सांगितलं की हरीश सर नेहमी सांगतात की शिक्षकांनी मायसारखं असावं
आणि मायने शिक्षिकेसारखं असावं. पण आमचं उलटं आहे. मुलं चुकले की माय पदरात घेते आणि विद्यार्थी चुकला की शिक्षक दणके लावतो. विद्यार्थी चुकला तर शिक्षकांनी पदरात घ्यायला पाहिजे आणि लेकरू चुकलं तर मायने दणका लावला पाहिजे. त्यातनं मुलं घडतात. ह्या सगळ्या गोष्टी कार्यशाळेच्या माध्यमातून मी सतत स्टाफला आणि शिक्षकांना सांगत आलेलं आहे. गंमत अशी आहे की पुस्तकापलीकडचं शिक्षण, ते कोणाची तरी बंबी छान बोलली, 17 वर्षांतरी मी बोलते असे त्या बोलल्या, छान बोलल्या की शिक्षणाच्या पलीकडचं शिक्षण संस्कार ज्ञानपीठ आमच्या मुलांना देत आहे, जे मिसिंग आहे आज. खरंच मिसिंग आहे. सिलेबस कंप्लीट करणे एवढंच शाळेमध्ये सुरू आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. सिलेबस कंप्लीट करणे, वर्षातून एक कधी सांस्कृतिक महोत्सव घेणे, 5-50 लेकरं स्टेजवर उभे करून देणे, रंगीबिरंगी फ्रॉक घालून, एखादा ट्रॅक टाकून देणे म्युझिकचा, कोणतं लेकरू कुठं चाललं, कोणतं लेकरू कुठं चाललं, आणि मग त्या सगळ्या पोरांचे फोटो सेशन करणे, व्हिडिओ काढणे आणि कौतुक करणे. कौतुकाने समाज बिघडतो. बरोबर आहे. त्यामुळे कुठे कौतुक करायचं कुठे नाही करायचं याचं पण भान आम्हा लोकांना असलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की माणसांची ग्रोथ, तुमची एज्युकेशनल ग्रोथ तुम्हाला सर्टिफिकेट दाखवून सिद्ध करता येते की हे बघा मी 10th पास झाले. तुमची फायनान्शियली ग्रोथ खिशातलं वॉलेट काढून किंवा बँकेचा बॅलन्स दाखवून तुम्ही सिद्ध करू शकता. पण तुमची सोशल आणि कल्चरल ग्रोथ तुम्हाला दाखवता येत नाही. ती कोणीतरी जेव्हा पाठीवर थाप मारतं आणि शाबासकी देतो तेव्हा कळतं की अरे बापरे, मी सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं, मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं. कुणीतरी म्हणतं की अगं तुझा फोटो आज मी पेपरला पाहिला, तेव्हा आतून इतकं छान फिलिंग येतं आणि वाटतं की मी काहीतरी करते आहे. हे समाजाची थाप भेटणं म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस घडणं. 10वीमध्ये 89 घेतले, 92 घेतले म्हणजे माणूस घडणं नाही. खिशामध्ये खूप पैशाची गड्डी ठेवली म्हणजे माणूस घडणं नाही. रस्त्याने चालताना कोणतरी हाक मारतं आणि थांबवतं आणि जवळ येतं आणि म्हणतं की तुझा पेपरमध्ये आज फोटो बघितला मी, छान वाटलं, कुठल्या स्पर्धेला गेली होती. हे विचारणं, हे कौतुक करणं म्हणजे कुठेतरी मी घडते आहे याची जाणीव माणसांना होणं, यातनं समाज उभा राहतो. आपण समजून घ्या. आणि हे काम संस्कार ज्ञानपीठ गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी करते आहे. ही कौतुकाची बाब आहे. शाळेची इमारत किती मोठी याला काही अर्थ नाही आहे. शाळेच्या खोल्या किती प्रशस्त याला काही अर्थ नाही आहे. शाळेमध्ये AC आहे की कूलर आहे की पंखा आहे यालाही अर्थ नाही. हे सगळं सेकंडरी आहे. प्रायमरी आहे की शाळेमध्ये खऱ्या अर्थाने माणूस घडवला जातो का. तर मी जबाबदारीने सांगू इच्छितो की संस्कार ज्ञानपीठ ही माणूस घडवणारी शाळा आहे, विद्यार्थी घडवणारी नाही. 10वीची बॅच पासआउट होऊन इथून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा इथनं पडलेली विद्यार्थीची बॅच ही विद्यार्थ्यांची बॅच नसेल, ही परिपक्व आणि भारतीय नागरिकत्वाची जाणीव असलेल्या माणसांची बॅच असेल. इतकी सुंदर मुलं तुमच्या इथे घडतात. मी आत्ता अनुभवले, पाहिलेत. एवढे मुलं नाही बोलत. मी महाराष्ट्रभरामध्ये फिरतो. PhD झालेल्या माणसाला धड आभार प्रदर्शन करता येत नाही. ही गती आहे समाजाची. डबल ग्रॅज्युएट झालेले, लिटरेचरमध्ये MA झालेले, D.Ed झालेले, B.Ed झालेले, डॉक्टर, इंजिनियर धड संचालन करू शकत नाही. माणसांना जर स्वतःच्या डोक्यामध्ये आलेला विचार जर मांडताच येत नसेल तर आलेल्या विचाराला अर्थ काय राहतो. फुलापोटी आलेलं फळ आणि फळाच्या आतमध्ये असलेले बीज, ते बीज जर मी परत जमिनीत टाकले आणि ते बीज उगवतच नसेल तर बीजाला काही अर्थ राहत नाही. एक्झॅक्टली तोच बीज म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये आलेला विचार असतो. विचार टाकला की तो फुलला पाहिजे, खुलला पाहिजे, त्याचं वृक्ष झालं पाहिजे. पण ते बीज तिथेच कुजत असेल त्या बीजाला काही अर्थ उरत नाही. तो विचार तिथेच कुजत असेल त्या विचाराला काही अर्थ राहत नाही. माणसांच्या डोक्यामध्ये सतत विचार आले पाहिजे आणि आलेले विचार कुठेतरी फुलत राहिले पाहिजे, माणसांपर्यंत जात राहिले पाहिजे. त्यातनं समाज आपोआप पुढे सरकतो, समाज गतिशील होतो, समाज चांगला होत जातो. ही शाळा, हे प्रिमायसेस माणसांना विचार करायला लावणारं प्रिमायसेस आहे. मी नेहमी सांगत असतो की जिथे विचार असतो तिथेच विकास असतो. विचाराशिवाय विकासाचा जन्म होऊ शकत नाही. थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस, विचारांची प्रक्रिया. सतत माणूस थॉटमध्ये असला पाहिजे, सतत विचारांमध्ये असला पाहिजे, काहीतरी विचार करत राहिला पाहिजे. चांगला काय, वाईट काय, काय करावं, काय करू नये, काय करावं आणि काय करू नये याची अक्कल माणसांना आली पाहिजे, म्हणजे माणूस घडतो. काय सोडवावं आणि काय सोडवू नये याची अक्कल नाही आली तरी चालेल, पण काय करावं आणि काय नाही करावं यापेक्षा काय नाही करावं हे माणसांना पहिले कळलं पाहिजे. एडिटिंग कळलं पाहिजे. काय नाही करायचं हे कळलं की काय करायचं याची अक्कल आपोआप येते.
संस्कार ज्ञानपीठ तुम्हाला काय करू नये हे सतत सांगत आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, मी तुमच्यापेक्षा आणखी थोडा कमी वयाचा असेल. आई मला देवदर्शनाला घेऊन गेली. नीट ऐका, मानवरता करून बस, बोलू नका तिथं. यांच्यासारखं असेल की यांच्यापेक्षा थोडंसं विधभर मोठा असेल. माझी आई मला देवदर्शनाला घेऊन गेली. तुम्हालाही नेते अनेकदा. उन्हाळ्याचे दिवस होते. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली 3 दगडांना रंग लावून देव बनवून ठेवलेलं होतं. आता रंग होता की सेंदूर होता मला माहीत नाही, पण दगडांना देवाचं रूप दिलं होतं. आणि मोठ्या वडाच्या झाडाखाली ते 3 जणांना 3 देव ठेवलेले होते. दर्शनासाठी मोठी रांग लागलेली होती. त्या रांगेत माझी आई मला कडेवर घेऊन उभी होती. उन्हाळ्याचे दिवस, ऊन तापायला लागलं. हळूहळू सूर्य डोक्यावर आला. ऊन आणखी तापल्यामुळं मला घाबरल्यासारखं झालं. माझं घाबरलं पण माझ्या आईच्या लक्षात आलं. आईने सहज आपल्या लुगड्याचा पदर माझ्या डोक्यावर टाकला आणि मला सावली दिली. लेकरू उन्हामुळं घाबरताय याची जाणीव माझ्या मायला झाल्याबरोबर माझ्या मायने आपल्या लुगड्याचा पदर माझ्या डोक्यावर टाकला आणि मला सावली दिली. माझी माय पुढं सरकली. वडाच्या मोठ्या वृक्षाखाली ठेवलेल्या देवापर्यंत पोहोचली. मला कडेवरून खाली उतरवलं. माझं डोकं दाबलं, देवासमोर टेकवलं आणि देवाला म्हणाली, देवा बाप्पा माझ्या लेकराला सुखी ठेव. त्यावेळेस मला अर्थ कळला नाही की माझी आई वटवृक्षाखालच्या त्या देवासमोर माझं डोकं टेकवते आणि म्हणजे देवा माझ्या लेकराला सुखी ठेव. पण जसजसा मी मोठा होत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीखाली बसलेला देव खरंच मला सावली देऊ शकतो का? आणि मग जो दुसऱ्याच्या सावलीत बसलेला आहे त्याला मी पूजलं पाहिजे की जी सावली देते तिला मी पूजलं पाहिजे. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की झाडं जगली पाहिजे आणि माय पूजली पाहिजे. दगडं नाही पूजले तरी चालेल, कारण की दगडं कोणाच्या तरी सावलीत बसलेले असतात. हे माणसांना झाडं जगवता आली, माणसांना माय पुजता आली की माणसातलं माणूस पण जागृत झालं असं आपण समजायचं. वर्तमान परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल, ते जे मी बोललो हे आव्हान तुमच्या पिढ्यांसमोर आहे की कोणाला पूजायचं आणि कोणाला जगवायचं. आम्ही नको त्या वस्तू जगवत बसतो आणि नको त्या गोष्टी पूजत बसतो. त्यामध्ये आमचं माणूस पण हरवलं जातं आणि माणसांमध्ये लढाया सुरू होतात. तुमच्या पिढ्यांना सिलेबसच्या पलीकडे जाऊन मला माझी माय पुजता आली पाहिजे आणि मला एक झाड जगवता आलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी ज्या दिवशी तुमच्यामध्ये रुजल्या त्या दिवशी तुम्ही आपोआप माणूस पण घेऊन या समाजामध्ये आपली जागा निर्माण कराल. हा विश्वास निमित्ताने मी तुम्हाला देतो. हे करत असताना माणसं बोलली पाहिजेत. मगच मी बोललो, इथं तुम्ही सगळ्या मुली बोलल्या, छान वाटलं मला. बहिर्मुखी सदा सुखी, अंतर्मुखी सदा दुखी. न बोलणारे माणसं सतत आतल्यात कुडत राहतात. बोलणारा माणूस फाट बोलचाल करून मोकळा होऊन जातो. काय होईल ते पाहायला जाईल. माणसं बोलली पाहिजे. बोलण्यातनं माणसं घडतात, बोलण्यातनं समाज घडतो. तुम्ही सगळे इथे बोलते व्हा झाल्यात. तुम्ही सगळे शेतीमातीशी गावखेड्यातनं आलेले लोक आहात. पावसाळा सुरू व्हायच्या आधी तुम्ही एक आवाज ऐकला असेल, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा. एक पक्षी उडतो आणि तो पेरते व्हा म्हणतो. तो पेरते व्हा शब्द जेव्हा आमच्या बापाच्या कानी पडतो तो बाप लगेच आकाशाकडे पाहतो, म्हणजे त्या पावसाचे दिवस येईल, पेरणीची तयारी करावी लागते. कारण पेरते व्हाचा आवाज सुरू झाला. ज्या पद्धतीने तो पक्षी शेतकऱ्यांना पेरते व्हा करायला लावतो त्या पद्धतीने शाळेने पोरांना बोलते व्हा करता आलं पाहिजे. सतत शाळेच्या भिंती, शाळेचे मास्तर, शाळेचा प्रिमायसेस पोरांना म्हटला पाहिजे की बोलते व्हा, बोलते व्हा, बोलते व्हा. जेव्हा माणसं बोलते होतात तेव्हा शेती फुलते आणि शेती फुलली की मग जोंधळं घरामध्ये येतं. मुका समाज काहीही कोणाला देऊ शकत नाही हे समजून घ्या. तुम्ही जे सुखी आयुष्य जगता आहात, आम्ही जे सुखी आयुष्य जगतो हे सगळ्या बोलणाऱ्या माणसांनी संवादातनं घडवलेलं आयुष्य आहे. हे विचारातनं घडलेलं आयुष्य आहे. दाढ्या वाढवून, केस वाढवून, डोक्याला मरवट लावून हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन बसलेल्या साधूंनी घडवलेलं आयुष्य नाही आहे. तुम्ही सगळा इतिहास नीट जर तपासून पाहिला, तुम्ही आणखी बारकाईने जर निरीक्षण केलं तर ज्यांनी कुठेतरी देवत्वाचा आपल्या अंगावरती बुरखा पांघरला, दाढ्या वाढवल्या, केस वाढवले, डोक्यावर मरवट लावलं आणि हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन बसले डमरू वाजवत, अशा माणसांनी माणसाचं आयुष्य सुखी केलेलं नाही आहे.
माणसाच्या आयुष्यात त्या सगळ्या शास्त्रज्ञांनी चुकी केलं, ज्यांना लोकांनी पहिले नाकारलं होतं. त्या सगळ्यांनी संघर्ष केला, ते झिजले, त्यांनी लोकांनी वाईट टाकलं, लोकांनी शिव्याशाप दिल्या, पण तरीही त्यांनी आपली प्रयोगशीलता सोडली नाही, आपल्या विचारावरती कायम राहिले. ते स्वतःशी झगडत राहिले. जे लोक स्वतःशी झगडतात त्यांचा समाजामध्ये कधीच कोणाशी झगडा होत नाही. आम्ही स्वतःशी झगडत नाही म्हणून इतरांशी झगडे करत बसतो. माणसांना स्वतःशी झगडता आलं पाहिजे. स्वतःशी झगडलेले माणसं समाजाला काहीतरी देतात. ह्या सगळ्या शास्त्रज्ञांनी तुमच्या पदरामध्ये जे काही टेक्नॉलॉजी आणून टाकलेली आहे ही स्वतःच्या झगडण्यात आणून टाकलेली आहे, हे सुद्धा आपण समजून घ्या. 10वीचे विद्यार्थी इथे बाहेर पडत असताना तुम्ही स्वतःसोबत झगडण्यासाठी बाहेर पडतात, हा विचार डोक्यामध्ये पक्का ठेवा, कमरेल करदोडा बांधा विचाराचा. की हरीश सरांनी सांगितलं की संस्कार ज्ञानपीठच्या प्रिमासेसमधून आता आम्ही 10वी नंतर बाहेर पडणार आहोत. आम्ही समाजामध्ये भांडायसाठी झगड्यासाठी बाहेर पडत नाही आहे, आम्ही आमच्याशी झगड्यासाठी बाहेर पडतो आहे. मला माझ्याशी स्ट्रगल करायचं आहे, मला माझ्याशी फाईट करायची आहे, मला स्वतःला प्रश्न विचारायचे आहे, मला स्वतःशी झगडायचं आहे, स्वतःला अस्वस्थ व्हायचं आहे आणि काहीतरी निर्माण करायचं आहे स्वतःसाठी आणि सोबत समाजासाठी. हे स्वतःसोबत झगडण्याची एक प्रक्रिया तुम्हाला कळली, ही प्रोसेस एकदा कळली की जगणं आणखी सुंदर आणि आणखी सहज आणि सोपी व्हायला लागतं. आम्ही स्वतःशी झगडत नाही, मग आम्ही आतल्यात कुडत बसतो तर यार मेरा मूड खराब है, आज मुझे बहुत स्ट्रेस आया है, आज मुझे कुछ तरी अस्वस्थ वाटतं आहे, आज मला कसं तरी अनकम्फर्ट वाटतं आहे. कारण की आम्ही स्वतःशी भांडत नाही. संस्कार ज्ञानपीठने तुम्हाला तुमच्याशी भांडण्याची सवय लावलेली आहे. ही भांडण्याची सवय कायम ठेवा. पालकांना विनंती करेल की कृपा करून मुलं आणि मुलींचे रिझल्ट्स लागल्यानंतर मार्कलिस्टवरचं पर्सेंटेज पाहू नका. कागदावरचे गुण पाहण्यापेक्षा पोराच्या अंगी असलेले गुण पहा. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही कागदावरचेच गुण पाहतो. बच्चों के कागज के ऊपर आया हुआ परसेंटेज क्या देखते हो, बच्चों का अलग कॅलिबर क्या है, ज्या क्षमता काय त्या बघा. आपल्या मुलांमध्ये काय वेगळ्या क्षमता आहे, त्याची इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याला कुठे जायचं आहे, त्याला काय करावंसं वाटतं. माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही करू शकले नाही ते माझ्या मुलीने केलं पाहिजे, हा आग्रह सोडा. तिला काय करावंसं वाटतं, त्याला काय करावंसं वाटतं, त्याचा कल कुठे आहे हे नीट ओळखा आणि त्याला त्याच्या स्वातंत्र्य पद्धतीने जाऊ द्या. मुलं आपोआप ब्लास्ट होतात, मुलं आपोआप फुटतात, मुलं काहीतरी करतात. उपजीविकेचा प्रश्न राहिलेला नाही. मी जबाबदारीने सांगतो, मनातले व्हायब्रेशन काढून टाका. इंजिनियर झालं म्हणजेच पोरगं सुखी झालं, अजिबात नाही. डॉक्टर झालं म्हणजेच पोरगं सुखी झालं, अजिबात नाही. जर्नलिझम आहे, मार्केटिंग आहे, मॉडेलिंग आहे, खूप क्षेत्र पडलेले आहेत जिथे आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. खूप क्षेत्र पडलेले आहेत. त्यामुळे मुलांची इंटरेस्ट ओळखा. मार्कशिटवरचे गुण पाहू नका. तसंही मार्कशिटवरच्या गुणावरती ॲडमिशन्स मिळत नाही. तुम्हाला परत एंट्रन्स एक्झामला पुढं जावंच लागतं. नीट आहे, CET आहे, काय काय भानगडी आहे दुनियाभराच्या. त्यामुळे पालकांनी तो आग्रह करू नका. आणि सेकंड थिंग, खूप पैसे देऊन मुलाला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये टाकलं म्हणजे पोराचं करिअर घडतं हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. लाखो रुपये मी भरून पोराला ॲडमिशन दिली म्हणजे आता माझं पोराचं भविष्य एकदम सेफ झालं, हा गैरसमज पालकांमध्ये प्रचंड वाढतो आहे. मी माझे स्वतःसोबत आलेली उदाहरणं सांगतो. माझ्याकडे अनेक केसेस आहेत मुलांच्या. अनेक मुलं पालकांच्या आग्रहामुळे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. कोट्याला पोरं पाठवतात राजस्थान कोटामध्ये. पोराची कॅपॅसिटी नसते, प्रचंड पैसे भरलेले असतात आणि पोरावरती प्रेशर येते की आईवडिलांनी एवढे पैसे भरलेले आहे, मी जर चांगला रिझल्ट दिला तर आईवडील काय म्हणाल. त्या प्रेशरमध्ये पोरं डिप्रेशनमध्ये जातात. कोट्यातलं सुसाईडचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. अनेक लोकांनी त्यावरती रिसर्च केले, शोधपत्रिकेच्या माध्यमातून अनेक आर्टिकल त्यावरती लिहून आलेत. असा आग्रह कृपा करून आपल्या पोरांसाठी करू नका. पोरांना त्याच्या पद्धतीने त्याच्या कलाने जाऊ द्या. मुलं आपोआप काहीतरी करतात, मुलं घडतात. माणसं घडायसाठी जन्माला आलेली असतात, हे समजून घ्या. माणसं बदलायसाठी जन्माला आलेली असतात. बोलू नको, मोबाईल. जगात असा कोणताच माणूस नाही जो बदलायसाठी जन्माला आलेला नाही. माणसं बदलायसाठी जन्माला आलेली असतात, हे नीट समजून घ्यायचं. माणसं कधीच एका साच्यामध्ये बनवू शकत नाही, हेही समजून घ्या. माणसं म्हणजे गणपती नव्हे. घेतला एक साचा, टाकला मातीचा गोळा की निघाले सारखे गणपती समान, असं होऊ शकत नाही. माणसं म्हणजे मूर्ती नाही आहे, मातीपासून तयार केलेली, दगडामध्ये कोरलेली.
माणसं हे जिवंत हाडामासाची आणि एक सशक्त मेंदू असलेला आहे. त्यामुळे सगळी माणसं समान एका साच्यामध्ये घडूच शकत नाही. प्रत्येक माणसाच्या आपापल्या क्षमता वेगळ्या असतात. प्रत्येक माणसाची स्वतःची इंटरेस्ट वेगळे असतात. प्रत्येक माणसाचा आपापला कल वेगळा असतो आणि इंटरेस्ट हे बदलते असतात. आज जरी तुमच्या 10वीतल्या मुलींना वाटत असेल की मला नर्स व्हायचं आहे, तर 12वी नंतर नर्स व्हायचा आहे हा इंटरेस्ट कायम राहील याची काही गॅरंटी नाही आहे. फेजेस बदलतात. बदलत्या फेजनुसार माणसाची इंटरेस्ट बदलतात. जसजसे तुम्हाला वातावरण सराउंडिंग मिळत जातं, जसे लोक मिळत जातात, जसजसे तुमच्या कानापर्यंत शब्द पडतात, जसं ॲम्बियन्स मिळत जातो, तसतसा आमचा कल बदलत जातो. त्यामुळे वेट अँड वॉच. एकदम करिअरची गडबड करायची नाही. फोकस टाईट ठेवायचा की मला काहीतरी चांगलं करायचं आहे, मला काहीतरी डिफरंट करायचं आहे, मला काहीतरी डिसेंड करायचं आहे आणि मला माझी थॉट प्रोसेस स्ट्रॉंग करायची आहे. हा फोकस तुम्ही मजबूत ठेवला, तुमच्यामध्ये क्लिअरिटी आली, तुम्ही आतून सशक्त झाला, तुम्ही बोलायला लागलात, तुमचे थॉट मांडायला लागले, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला की तुम्ही जगाच्या कोणत्याही कोणत्यात जा, तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. पण तुम्ही फक्त कागदावरच्या पर्सेंटेजच्या मागं लागलात तर स्पर्धेच्या जगामध्ये तुम्ही टिकणार नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. आज रुमाल कशाचा आहे याला कोणी विचारत नाही. रुमाल विकणारा कसा आहे हे पाहिलं जातं. मीन्स स्किल. माझ्यामध्ये जर स्किल असेल, माझ्यामध्ये जर क्षमता असेल, तर हा रुमाल कसा विकायचा हा मी बरोबर विकून टाकेल. आज ते सुनाला मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमची चॉईस नाही आहे. तो दुकानदार तुम्हाला सांगतो की भाभी कोणतीही साडी अंगावर टाका, बहुत अच्छी लग रही म्हणते, कोणतीच साडी वाईट लागत नाही. जिकडे तुमचं लक्ष गेलं ती साडी तुमच्या अंगावर टाकतात, भाभी आपको बहुत अच्छी लग रही है. विकणाऱ्याची कला. इतकं परफॉर्मिंग स्किलला महत्त्व आलेलं आहे. माणसांच्या व्यक्त होण्याला खूप इम्पॉर्टंट आलेलं आहे. हे कृपा करून समजून घ्या. त्यामुळे सतत पावलोपावली जिथे संधी मिळेल तिथे स्वतःला व्यक्त करत राहा. स्वतःला ऑफ मोडमध्ये कधीही नेऊ नका. हे जग खूप सुंदर आहे. मी पालकांसाठी सांगतो की मुलींवरती विश्वास ठेवा, मुलांवरती विश्वास ठेवा. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो त्याच्यासोबत जगामध्ये कधीच धोका होत नाही. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो कधीच जगावरती विश्वास ठेवू शकत नाही. हा समाज, हे जग चांगलं आहे. याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा ग्रामीण भागातून येतो आणि आम्हाला तहान लागते तेव्हा आम्ही ओढ्यावर पाणी प्यायला जातो, तर ओढ्यावर आम्ही कधीच डायरेक्टली पाणी पित नाही. आम्ही हाताची उंजळी पहिले उलटी करतो, पाण्यावरचा कचरा बाजूला करतो, मग उंजळी पाण्याच्या पोटात टाकतो आणि उंजळीमध्ये पाणी घेतो. आमचा विश्वास असतो की आम्ही वरचा कचरा दूर केलेला आहे आणि उंजळीतलं पाणी निर्मळ आणि स्वच्छ आहे. हा समाजसुद्धा तसाच आहे. वरची 4 वाईट माणसं बाजूला करायचे आणि खालची 4 माणसं उंजळीमध्ये चांगली घ्यायची आणि पुढे सरकायचं. वरची 4 खराब माणसं पाहत बसल्याने तुम्ही कधीच स्वतःला ग्रो करू शकणार नाही. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही फक्त वरचा कचराच पाहतो, आतलं निर्मळ पाणी पाहत नाही. त्यामुळे निर्मळता आमच्या उंजळीमध्ये कधी येतच नाही. आमच्या उंजळीमध्ये कचराच कचरा येतो. याचं कारण असं आहे की आम्ही दोषी आहे. आम्ही फक्त वरचा कचरा पाहतो. तुम्ही सगळेजण भविष्यामध्ये वरचा कचरा बाजूला सरकवून उंजळीत चांगलं निर्मळ घ्यायची सवय स्वतःमध्ये रुजवा. तुम्हाला आपोआप हा समाज, हे जग, ही माणसं चांगली वाटायला लागेल. मग हे करत असताना फक्त माणसांनी माणसाशीच बोलायचं का? माणसांनी माणसाशी बोलल्याने माणसं घडतात हे जरी मग म्हटलं तरी आणखी एक दुसरा उपाय सांगतो. पुस्तकांशी बोलणं शिका. पुस्तकं आपल्याशी छान बोलतात. एकदा पुस्तकाशी बोलून पहा, पुस्तकं वाचून पहा. तुम्ही पुस्तक वाचत असता आणि पुस्तक तुम्हाला वाचत असतो. सतत पुस्तक हातात ठेवायची सवय लावा. 10वीतून चाललेल्या मुली सगळ्या लक्षात घ्या तुम्ही. सतत हातामध्ये एक बुक असलं पाहिजे आणि एक नोटबुक असलं पाहिजे आणि पेन असला पाहिजे. जे दिसतं ते नोट करता आलं पाहिजे, जे दिसतं ते लिहिता आलं पाहिजे. स्वतःची एक नोट्स तयार करता आली पाहिजे, स्वतःची एक डिरेक्टरी तयार करता आली पाहिजे. आम्ही काय करतो, पाहतो आणि पाहून विसरून जातो, सोडून देतो. सोडायचं नसतं. जे जे दिसतं ते टिपायचं असतं. ऑब्झर्वेशन इज बेस्ट ऑप्शन इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुम्हाला खरंच घडायचं असेल तर जे जे पाहता ते नोट करत त्याचा संग्रह करा, ते वापरा. घरी गेल्यानंतर परत रिकॉल करा. रिकॉल करणे, पुनर्स्मरण करणे, आठवा परत घरी गेल्यानंतर. रिकॉल प्रोसेस तुम्ही सतत आठवा. चांगला माणूस आठवा, वाईट माणूस आठवा, चांगली घटना आठवा, वाईट घटना. जे दिसतं दिवसभरामध्ये ते घरी गेल्यानंतर रिकॉल करा. त्यातनं माणसं घडतात. ही प्रोसेस आहे. ज्याला एकदा प्रोसेस वापरता आली त्याचं आपोआप प्रॉडक्ट तयार होतं. तुम्ही प्रोसेसच वापरणार नाही तर तुम्ही प्रॉडक्ट म्हणून चांगले तयार होणार
नाही, कारण की प्रोसेसमध्ये माणसाला पीळ पडतो, माणसाला वेदना होतात हे समजून घ्यायचं. इकडनं कच्चं सोयाबीन टाकलं की मध्ये प्रोसेस होते, त्याला पीळ बसतो आणि इकडनं मग ऑइल बाहेर पडतं. डायरेक्ट सोयाबीन टाकलं आणि ऑइल निघालं असं होतं का? मध्ये पीळ पडणे ही 10वीपासून तर ग्रॅज्युएटपर्यंतची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये तुम्हाला आता पीळ पडणार आहे. ॲडमिशनच्या वेळेस पीळ पडणार, कॉलेज मिळताना पीळ पडणार, अनेक भानगडी राहतील. ह्या पीळ पडणे, ह्या ज्या वेदना आहेत त्या वेदनेतनं माणसाला जावं लागतं. वेदनेतच सौंदर्य जन्माला येतं हेही समजून घ्या. तुम्ही आम्ही इथे सगळे बसलेलो, आपण सगळे खूप सुंदर आहोत. इतकं सगळं सौंदर्य कठीण जन्माला आलं, आईने वेदना सहन केल्या म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो. म्हणजे माझ्या जन्मामागे माझ्या मायेच्या वेदना आहेत. वेदनेत काय जन्माला आलं आहे? सौंदर्य जन्माला आलं. सौंदर्य कधीच डिरेक्टली जन्माला येत नसतं. सौंदर्यासाठी पहिले वेदना सहन कराव्या लागतात, हे समजून घ्यायचं. माझ्या जन्मामागे माझ्या मायेच्या वेदना आहेत म्हणून इतका सुंदर माणूस तुमच्यासमोर उभा राहून बोलतो. हे फिलिंग तुम्हाला आणता आलं पाहिजे आपल्यामध्ये की यस, मी परत रिपीट करतो तुमच्यासमोर, तुम्ही ऐकलं असेल, जगात सगळ्यात सुंदर मी, हा कॉन्फिडन्स माणसामध्ये असला पाहिजे. तेव्हा माणसं बोलू शकतात, तेव्हा माणसं आय कॉन्टॅक्ट करतात, तेव्हा माणसं ताकदीने कॉन्फिडंटली उभं राहतात. कितीही तुम्ही श्रीमंताच्या मेळ्यामध्ये नेऊन टाका, कितीही तुम्ही स्मार्ट पर्सनॅलिटीच्या समोर नेऊन टाका, माणसामध्ये हा कॉन्फिडन्सला की जगात सगळ्यात सुंदर मी आहे. कारण की मला माझ्या मायेने जन्माला घातलेला आहे. माझ्या मायेने जन्माला घालताना तिने वेदना सहन केल्या आहेत. माझ्यापेक्षा सुंदर कोणी असेल या जगामध्ये ती फक्त माझी माय आहे. आणि 3 नंबरवर ऐश्वर्या राय आहे. हा फंडा एकदा डोक्यात घुसला की तुम्हाला कुठेही नेऊन टाका, तुम्ही तडातड बोलायला लागाल. कारण की तुमच्यामध्ये कॉम्प्लेक्स राहणार नाही, न्यूनगंड राहणार नाही. तुम्हाला माहीत असेल की माझा जन्म वेदनेतनं झालेला आहे. मी सुंदरच आहे, मी स्वतःला खूप सुंदर समजतो काय, मी आहेच, नो डाऊट. मग माझे डोळे चमकतात, मग माझ्या बोलण्यामध्ये शार्पनेस येतो, मग मी माणसांशी भिडतो, आम्ही डोळे चोरतो. आयुष्यात एक लक्षात घ्यायचं, तुम्ही आता बाहेर पडणार आहात, आणखी मोठ्या जगात जाणार आहात तुम्ही, छोट्या जगातनं. कोणी पुण्याला जाल, कोणी नागपूरमध्ये जाल, कोणी अमरावतीला जाल, कोणाची ॲडमिशन आणखी कुठे होईल, एका नव्या जगात तुम्ही जाल, सगळं नवीन राहील. काही घाबरायचं नाही, हा कॉन्फिडन्स ठेवायचा आणि डोळे भिडून बोलायचं. माणसांना वरच्याशी डोळे भिडवता आले पाहिजे आणि खालच्याला हात देता आला पाहिजे. आम्ही खालच्याशी डोळे भिडवतो आणि वरच्याला हात देतो. माणसं इथं फसतात. त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं, कुठेही जा, जे स्वातंत्र्य, जे फ्रीडम तुम्हाला इथं होतं, ते स्वातंत्र्य, तो फ्रीडम तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये वापरायचं, पण ते खूप रिस्पेक्टली वापरायचं. माणसांशी वाद घाला, पण तो वाद घालताना खूप रिस्पेक्टली घालता आला पाहिजे. त्यामध्ये सन्मान असला पाहिजे. सन्मानाला धक्का पोहोचणारी काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. वेळ पडली तर आईशी पण वाद करता आला पाहिजे, पण आईच्या सन्मानाला ठेस पोहोचणार नाही याची पण काळजी घेता आली पाहिजे. आणि मायाने पण लक्षात ठेवा, मुली आता वयात येतात आहे, टीन एज आहे, हे खूप नाजूक असतं वय, ह्या वयामध्ये पोरींना सांभाळलं पाहिजे वगैरे वगैरे सांगणारे खूप तुम्हाला भेटतील. काही काळजी करू नका, तुमच्या पोरी खूप स्ट्रॉंग आहे. त्याबरोबर स्वतःलाही सांभाळतात ना, जगालाही सांभाळून घेतात. प्रचंड अपडेट असलेली पिढी आहे ही, तुमच्यासारखी थोडी आहे जिल्हा परिषदेच्या शाळेवाली. का त्यांना बोलताही येते, त्यांना सगळं कळतं, शार्प आहेत. विश्वास ठेवा मुलींवरती, मुलींना करू द्या. दुरून फक्त आपण पाहत राहायचं. आणि तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा, जिथे कुठे शिकायला जाल तुम्ही पण, आईसारखी मैत्रीण जगामध्ये दुसरी कोणतीच असू शकत नाही. जे जे तुमच्यासोबत दिवसभरामध्ये घडतं ते आईला संध्याकाळी शेअर करा. आई, आज मी येत होते ना शाळेतनं, तर रस्त्याने येताना तो एक माणूस दिसला मला, मग नंतर कळलं हरिशिथापे होते, असा माझ्याकडे पाहत होता, असं वाटलं 2 देऊ का काय. हे सांगा. जेव्हा तुम्ही आईशी शेअरिंग करता तर तुमचा विश्वास घरामधला मजबूत होत जातो. आईला फिलिंग येतं की माझी मुलगी माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात. चांगलं घडो वाईट घडो, जे काही घडत असेल ते आईला सांगता आलं पाहिजे. आईसारखी जगात चांगली मैत्रीण कोणतीच असू शकत नाही. काही माया अशा असतात ऐकूनच घेत नाही, राहू दे, मला काय सांगून राहिली म्हणते, तू आलं अर्धा घडीभर पोरीसमोर बसा, पोरगी काय म्हणते ऐकून घ्या, थोडं बूड तर टेकवा. राहू दे, तो तसाच आहे, ते शाळेचं म्हणून नको सांगू, मा डोकं नको उठू म्हणजे काय. आणि पुन्हा दुसरीकडे चुकलं का नालायक म्हणून मोकळं करणे. मुलींशी संवाद करता आला पाहिजे, मुलींना बोलू देता आलं पाहिजे. आणि दुसरा फंडा लक्षात घ्या, 9वीवाल्या आणि 10वीवाल्या मुलं आणि मुली सगळे, तुम्ही पण पोट्टे हो, तुम्हाला का पोरीसाठी सांगून राहिले, तुम्ही काही कमी नाही आहे. हां, तुमच्या अंगात तर पुष्पात घुसला राहते, झुकेगा नाही साला. घराबाहेर पडताना आरशामध्ये स्वतःच्या प्रतिबिंबाला पाहायचं, हाय हॅलो करायचं, एक पप्पी द्यायची, मग घराबाहेर पडायचं.
स्वतःच्या प्रतिबिंबाला लव यू म्हणणारे पोरं कधीच बाहेर लव यू म्हणत नाही. आम्ही स्वतःलाच लव यू करत नाही, बाहेर लव यू करत फिरतो. त्यामुळे ही सवय लावा. हॉस्टेलला राहाल तुम्ही, शेअरिंगमध्ये राहाल, फ्लॅटमध्ये राहाल, बाहेर राहाल, रिलेटिव्हकडे राहाल, आरशाशी बोला, आरशासमोर उभे राहा, आरशाला स्माईल द्या, हाय हॅलो करा, बाहेर पडा, स्ट्रेस कमी होतो, एक चांगली फ्रेंडशिप स्वतःशी डेव्हलप होते, त्यातनं माणसं घडत जातात. नव्या जगासमोर खूप आव्हानं आहेत, आव्हानांना घाबरू नका. नोकरीसाठी शिक्षण डोक्यातनं काढून टाका. माझ्यातला माणूस पण आणखी चांगलं बाहेर पडावं म्हणून शिक्षण, माझ्यातला कॉन्फिडन्स आणखी ग्रो करावा म्हणून शिक्षण. मी कुठे गेली तरी माझ्या पायावरती उभी राहू शकेल, मी लढू शकेल, मी माझं आयुष्य सर्वाईव्ह करू शकेल, हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणणे म्हणजे शिक्षण. नोकरीसाठी म्हणजे शिक्षण नाही, जे महात्मा फुलेंनी म्हटलं होतं की नोकरीसाठी शिक्षण नाही, माणूस पण घडलं पाहिजे म्हणून शिक्षण. हे डोक्यात ठेवा. हे शिक्षण तुमच्या आमच्या पदरात जे पडलं की सहज आलेलं शिक्षण नाही आहे. यामागे खूप लोकांनी खस्ता खाल्ल्या आहेत, खूप लोकांनी अपमान सहन केले आहे, सावित्रीबाईपासून सगळ्या लोकांनी. तेव्हा कुठे शिक्षणात इतकं सौंदर्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. बाहेर जा, चांगल्या ठिकाणी ॲडमिशन्स घ्या, वाचायची सवय कायम ठेवा, लिहायची सवय कायम ठेवा, मोबाईलमध्ये व्यस्त होऊ नका. मोबाईलसारखा माणसं बिघडवणारा माणूस जगामध्ये इन्स्ट्रुमेंट कोणतंच नाही आहे. मोबाईलची ॲडिक्शन वाढत चाललेले आहेत, मोबाईलचा स्क्रीन टायमिंग वाढत चाललेला आहे. हा स्क्रीन टायमिंग वाढणार नाही याची काळजी घ्या. पुस्तकांची मैत्री करा आणि एक आवर्जून सांगेल की या प्रिमाइसमधून खूप मॅडम लोकांचं कौतुक केलं, खूप बुटे सरचं कौतुक केलं, खूप आकाश सरांचं कौतुक केलं, शाळेचं कौतुक केलं, 10वीतून पास झाल्या, गेल्या पुण्यात शिकायला गेल्या आणि मग नंतर संस्कार ज्ञानपीठ कुठं होतील का आधी काही लक्षात राहिलं नाही. ऐसा करो मत. ही मैत्री कायम ठेवा, एकमेकीशी बोलत राहा. वर्षाकाठी कधी एकत्र आल्या तर एकत्र या, कधी याच्या घरी कधी त्याच्या घरी. तुझं काय सुरू आहे, तुझं काय सुरू आहे. माणसांनी माणसाची काळजी केली पाहिजे, माणसाची बोलत राहिलं पाहिजे. 9वीवाल्या मुलींची काळजी घ्या, तुमचा इतका छान निरोप समारंभाने घडवून आणला का. या पद्धतीने पुढे सरका. पालकांनी विद्यार्थ्यांच्या आग्रह कमी करा, त्यांना त्यांच्या कलाने जाऊ द्या. आणि सेकंड थिंग, बोलण्याची सवय, स्पर्धा, वर्कशॉप, शिबिरं. आकाश सरांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा वर्कशॉपमध्ये जा, शिबिरांमध्ये जा, महाराष्ट्र फिरा, ग्रामीण भागामध्ये जा, ट्रायबल एरियामध्ये जा, जंगल सफाऱ्या करा, बर्ड वॉचिंग करा, स्काय वॉचिंग करा. खूप करण्यासारखं आहे, त्यातनं माणसं घडतात. तुम्हा सगळ्यांना एक चांगलं उज्ज्वल भविष्य लाभो. चांगले मार्ग तुमच्यासमोर आलेले आहेत, त्या मार्गांचा स्वीकार करा आणि नेहमी बोलते राहा. बोलायसाठी खूप आहे, संध्याकाळपर्यंत बोललो तरी मी थांबणार नाही, पण आणखी तुमचा वेळ घेत नाही. मला माहिती आहे खूप वेळचे तुम्ही बसलेले आहात, भुका लागल्या असतील. तुम्ही सगळे गोड आहात, तुम्ही सगळ्या मुलींना ऐकलं, छान बोलता. ही बोलण्याची सवय कायम ठेवा. 9th क्लास वाले, आगे का फेयरवेल इससे बेटर होना चाहिए, इससे अच्छे थॉट आने चाहिए तुम्हारे स्पीच में. बराबर है. लास्ट ईयर जिन्होंने अभी जो रख रहे उससे अच्छे थॉट तुम्हारे आने चाहिए अगले वक्त जब आप यहाँ से भाषण करोगे. आणि जास्तीत जास्त मुली आणि मुलं बोलले पाहिजेत. ही बोलायची सवय लावा. छान ठिकाणी जा आणि प्राऊडली सांगा की आम्ही संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर आलेले विद्यार्थी आहोत. जिथे कुठे जाल त्या प्रिमाइसेसमध्ये सांगा प्राऊडली की यस, आणि अभिमानाने सांगा की यस, माझा बाप शेतकरी आहे, माझी माय शेतमजूर आहे, माझा बाप शेतमजूर आहे. स्वाभिमानाने सांगा. आपल्या पालकांचा काय व्यवसाय हा स्वाभिमानाने माणसांना सांगता आला पाहिजे. श्रमातनं आणि कष्टातनं आणि घामातनं सगळं काही जन्माला येतं, सिमेंटच्या जंगलामध्ये जन्माला येत नाही. तुम्ही मातीत जन्माला आलेले लोक आहात, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, सृजनशीलता आहे. सिमेंटच्या पोत्यामध्ये बी टाकलं का उगवत नाही, मातीच्या ढेकलात बी टाकलं का आपोआप उगवते. तुम्ही मातीच्या ढेकातून उगवलेले लोक आहात, सिमेंटच्या बॅगमध्ये उगवलेले नाही आहात. हा विश्वास स्वतःमध्ये ठेवा. काही मोठ्या शहराला घाबरू नका, मोठ्या प्रिमाइसेसला घाबरू नका. जग सगळ्यांसाठी समान आहे, सारखं आहे, कुठेच भेदभाव नाही आहे. माणसासोबत माणसासारखं वागा. जात पात धर्म पंथ हे सगळं सेकंडरी आहे. खूप देवदेव करत बसू नका. लक्षात, देव करण्यापेक्षा लेव म्हणा, दुसऱ्याला द्यायची सवय लावा. का काही ठेवलं नाही. या पुस्तकांमध्ये देवत्व शोधा, स्पर्धांमध्ये देवत्व शोधा, जंगल फिरा, पशु पक्षी प्राणी हे ते सगळं पहा. हा निसर्ग खऱ्या अर्थाने देव आहे. देवत्वाची लाट देशभरामध्ये नाही जगभरामध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे माणसं आयसोलेट होत चाललेली आहे. और एक आखरी का फंडा बताता हूँ और छोड़ देता हूँ. इथून आज घरी गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या घरी फ्रीज आहे, असायलाच पाहिजे. विज्ञान घराघरामध्ये आहे. घरी गेल्यानंतर तुमच्या माया इथं आहेच. मायाला एक तुमच्याकडनं आग्रह करा की आता मी 10वीपासून बाहेरगावी जाणार आहे, मम्मी माझ्यासाठी एक काम कर. 7 दिवस तुनं विज्ञानाचा कोणताच वापर करायचा नाही, आधार नाही घ्यायचा. 7 days विज्ञानाच्या कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही. आकाश, ना मिक्सर वापरायचं, ना गॅस वापरायचा, ना मोबाईल वापरायचा, ना टी व्ही पाहायचा, ना फ्रीज, काहीच वापरायचं नाही. 7 दिवस मम्मी ह्या सगळ्या वस्तूला हात न वापरता मला तू 7 दिवस काढून दाखव बरं.
पाय माय कशी पागलासारखी करते. नाही अस्वस्थ झाली तर माझ्या नावाने तुम्ही बोंबा ठोकाल. राहूच शकत नाही. ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही, ते टी व्हीशिवाय राहू शकत नाही, ते फ्रीजशिवाय राहू शकत नाही, मिक्सरशिवाय तिचा स्वयंपाक होत नाही, गॅसशिवाय तिचा स्वयंपाक होत नाही. तिला सगळे विज्ञानाच्या वस्तू पावलोपावली पाहिजे. बरोबर ना. आणि मग तिला म्हणा की एक काम कर, 7 दिवस तू राहू शकत नाही ना विज्ञानाच्या वस्तूशिवाय. आता एक काम कर, 7 दिवस तू काहीच करू नको. उपास करू नको, हार करू नको, तुरे करू नको, देवपूजा करू नको, अगरबत्ती लावू नको, कापूर लावू नको, काहीच लावू नको, काहीच करू नको. देवघराकडे जाऊच नको तू 7 दिवस. पाय बरं काय फरक पडते? काहीही फरक पडणार नाही. तुमचं कोणतंच काम आणणार नाही. 7 दिवस विज्ञान लॉक केल्यावर माणूस अस्वस्थ होतो, पण 7 दिवस धर्म लॉक केल्यावर काहीही फरक पडत नाही. हा फरक समजून घ्या. पिवळ्या साड्या घालू घालू डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन रस्त्याने हिंडता. कोणीतरी बाबा तुमच्या गावामध्ये येते, कोणतरी भागवत ठेवते, तुम्हाला म्हणते या पिवळी साडी घालून चालल्या तुळशी वृंदावन डोक्यावर ठेवून. कुठं चालली तिलाही माहीत नसते. हे धंदे तुम्ही करू नका मायासारखे. त्याच्यासमोरच बोलतो. जे बसते हळदी कुकू करत ग्लासभर गहू 4 ते सुकले बोरं का कोणातरी जमानातल्या तर झालेल्या लग्नाचा शालू काढते, त्याच्यामध्ये ते घेते, ते थैला घेऊन हिंडते. या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, अंगात येते यायच्या. मागे शेपट्यासारखे यायला घेऊन जाते पोरीले. चांगला आहे जात नाही तर. कधीतरी एखादी माय स्वतःहून वाचनालयात गेलेली पाहिली का? लेकरानं इंजिनियर झालं पाहिजे, पोरीनं डॉक्टर झालं पाहिजे, पोरीनं नर्सिंग केलं पाहिजे. नेली का कधी वाचनालयात तुम्ही पोरगी? इथं चाल, भागवतात चाल, तिथं चाल, सत्संगात चाल. आयुष्यामध्ये कधीही कोणी माणसानं तुम्हाला म्हटलं का बेटा घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याला म्हणायचं होय तिकडं, खबरदार मा पाठीशी राहायला म्हणायचं. पाठीशी असणाऱ्या माणसावर भरोसा ठेवायचा ना. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्यावर भरोसा नाही ठेवायचा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्या माणसावरती विश्वास ठेवायचा. व्हाय मागच्या माणसाचे एक्सप्रेशन दिसत नाही, त्याच्या डोक्यात काय घालमेल चालू आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे म्हणणाऱ्या माणसावर विश्वास ठेवा. त्याचे एक्सप्रेशन पाहता येतात. मागचा माणूस कवा कमरेत लाथ घालण्याची काही गॅरंटी नसते. आज समाजात काय चालू आहे? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कायले लाथ घालायले? त्यामुळे जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला कोणते माणसं पाहिजे? भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे पाहता आलं पाहिजे. पाठीशी आहे म्हणणाऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा. आज यहाँ से घर पे जाने के बाद फ्रीज खोलो, फ्रीज का डोर खोलो, मेन डोर खोलने के बाद डीप डोर खोलो, उसमें अंदर का आइस स्पॉट निकालो. आइस स्पॉट आहे ना, आइस स्पॉटला मग त्यातलं एक आइस क्यूब काढा. आइस क्यूब काढून प्लेटमध्ये ठेवा. ती प्लेट टिपायावर ठेवा. टिपायाच्या समोर खुर्ची ठेवा. खुर्चीवर बसा आणि खुर्चीवर बसून टिपायावर ठेवलेला प्लेटमधला आइस क्यूब फक्त ऑब्झर्व करत राहा. फक्त पाहत राहा, काही करू नका. तुम्ही पाहा, तुमच्या मायले बसवा बाजूले. दोघी मायले की मिळून पहा. बाप तर बसलेच नाही आहे का बाहेरपणा लावला म्हणून तुम्ही? मायले की दोघी ते आईस क्यूबकडे पाहत राहा. आईस क्यूब म्हणजे बर्फाचा खडा. पाहत राहा, ऑब्झर्व करत राहा, ऑब्झर्व करत राहा, ऑब्झर्व करत राहा. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, हळूहळू आईस क्यूब ग्लॉसी होतो, त्याची चकाकी वाढते, तो ट्रान्सपरंट होत जातो, तो खूप चमकतो. जितका जास्त वेळ ठेवाल तेवढा त्याचा ग्लॉसीनेस वाढतो, त्याची चकाकी वाढते, त्याची चमक वाढते, तो जास्त ट्रान्सपरंट होत जातो, तो जास्त पारदर्शक होत जातो. मग हौसकन आईस क्यूब उचला, असा उचलायचा आणि त्याला वळून मागून पाहायचं. आईस क्यूब आतून पोकळ झालेला असतो. जी जी वस्तू बाहेरून चमकते ती ती वस्तू आतून पोकळ असते. तुम्हाला बाहेरची चकाकी वाढवायची की आतमधला स्ट्रॉंगनेस वाढवायचा आहे? एक्झॅक्टली. माणसांचा आईस क्यूब होता कामा नये. माणसं आतून स्ट्रॉंग झाली पाहिजे, आतून पोकळ असता कामा नये. हे स्ट्रॉंग होना चाहिए. हे सगळं काय करता आम्हाला? भिऊ नकोस विद्या पाठीशी आहे, भागवत, हे ते, हळदू कुंकू, दुनियाभराची नाटकं आतून पोकळ करताना बाहेरून चमकतात. लग्नाचा शालू, इकडल्या बिर्या, इकडली कंठी, इकडल्या पाटल्या, हे ते, मेकअप फेकअप, लिपस्टिक फिस्टिक चालली भानामध्ये तयारून घराबाहेर चकाचक होऊन. ये सब चमक रहा है. इधर में क्या है? अपने को क्या चाहिए? इसको स्ट्रांग बनाना है. आम्हाला बाहेरून चमकायचं नाही आहे, आम्हाला आतून स्ट्रांग व्हायचं आहे. माणसं आतून मजबूत असली पाहिजे, मग माणसं मरणाकडे जात नाही. माणसं आतून कमजोर असतात म्हणून आत्महत्या करतात, हे समजून घ्या. माणसं आतून कमजोर असतात म्हणून माणसासोबत शोषण होतं. माणसं आतून वीक असतात म्हणून माणसांना लोक लुटतात.
लोक डॉमिनेट करतात, लोकांचा जीव घेतात, लोकांना वापरतात पाहिजे तसं. जी माणसं आतून टणक आहे त्यांच्याशी कोणीच भिडायचा प्रयत्न करत नाही. अरे बापरे, पोरगी खूपच स्ट्रॉंग आहे म्हणते, तिच्यापासून जरा सांभाळूनच राहावं लागते. हा टणकपणा, हा कणखरपणा, हा मजबूतपणा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही आणावा. तुमचा आईस्क्यूब होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी. तो होणार नाही हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून सदिच्छा देतो. तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे व्हाल, काहीतरी वेगळं कराल, काहीतरी वेगळं कराल. हा शब्द लक्षात घ्या. कॉमन मत रहो, डिफरंट चाहिए. एक डिफरंटनेस स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये आणाल अशा सदिच्छा निमित्ताने व्यक्त करतो. मला बोलायची संधी दिली, बोलावलं. आज रिकाम पण होतं. मी एका शब्दात हो म्हटलं चला खूप दिवस झाले गेलो नाही आणि मग आलो. परवाच मला वाटतं काहीतरी संहिता येऊन गेली, ती तुमच्याशी बोलली, गप्पा हाकलल्या. संहिता स्ट्रॉंग आहे की नाही आहे? मी बिंदास तिला पाठवलं. 12वी झाल्यानंतर मुंबईमध्ये ॲडमिशन झाली. मी म्हटलं मी ॲडमिशनसाठी येणार नाही, तू जा डॉक्युमेंट सबमिट कर, काय शेअरिंगमध्ये फ्लॅट पाहायचा पहा, रेंटवरती पाहायचा पहा, हॉस्टेल पाहायचं ते बघ, मी येणार नाही. मी तिला एकटी पाठवलं. ती गेली, ॲडमिशन केली, फ्लॅट शोधला, फ्लॅट घेतला, सामान घेतलं, भरलं. 1.5 महिन्याने मी पाहायला गेलो कुठे फ्लॅट घेतला आणि काय. करोगी क्या भरोसा? 1.5 महीने बाद मैं गया देखने के लिए कि कहाँ पे रह रही बच्ची करके. एक कॉन्फिडन्स चाहिए. मला माहिती आहे मुंबईची माणसंच राहतात. मी दुरून ऑब्झर्वेशनमध्ये होतो, प्रोटेक्शनमध्ये होतो. गरज पडली तर मला इमर्जन्सी फोन कर, 4 माणसं तयार राहील. पण मी तुला डिपेंड करणार नाही. तुझी जागाही शोधून दे, गादी आणून दे, कुकरही आणून दे, हे हा धंदा मी नाही करणार. आपली फाईट आपण लढू. माणसांना लढता आलं पाहिजे. आणि लोक खूप मदत करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण उगाच लोकांबद्दल शंका घेतो, कधी शंका घ्यायची नाही. खूप समाजामध्ये चांगले लोक आहेत, लगेच मदतीला धावून येतात. तुम्ही तसे शिक्षण आहे तुमच्याकडे, विचार आहे तुमच्याकडे, कुणाला विचारू शकता काका हे कुठे आहे, ते कुठे आहे, ते कुठे आहे. जपानची एक पोरगी 21 वर्षाची खांद्यावरती बॅग टाकली, बॅग पॅकर शब्द माहिती असेल तुम्हाला. ती बॅग पॅकर म्हणून बाहेर पडली आणि एकटी जग प्रवास केला तिने जपानमधनं. फक्त बॅग, नो व्हॅलेट, नो मोबाईल, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त खांद्यावरती बॅग टाकून निघाली, मस्त फिरली आणि मग 6-7 महिन्यांनी 8 महिन्यांनी घरी गेली. तिने जगाचा अनुभव घेतला. असं कसं शक्य आहे? घर बसलेल्या माणसासोबत पण वाईट गोष्टी घडतात ना, घरातल्या घरात असणाऱ्यासोबत. त्यामुळे जास्तीत जास्त माणसांमध्ये मिसळा, माणसांसोबत बोला, चर्चा करा, संवाद करा, चांगल्या ठिकाणी ॲडमिशन्स घ्या, जागा शोधा. आजकाल खूप टेक्नॉलॉजी आलेली आहे, सगळं हाताशी आलेलं आहे, सगळं मिळतं. या पद्धतीने पुढे सरका. तुम्हाला मनापासून खूप खूप सदिच्छा देतो. मी आलो, बोललो, परत 10वीवाल्यांसोबत बोलणं होईल नाही होईल, पण एवढं निश्चित सांगतो की कुठे ना कुठे तुमची माझी भेट होईल. एवढं पक्क. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, मी तिथं भूतासारखा तयार राहील. की महाराष्ट्रभरामध्ये मला बोलवत असतात आणि मी तिथे आलो, तुम्हाला दिसलो तर समोरून या, हरी सर संस्कार ज्ञानपीठ, ओरडा तिथून, आपला प्रेझेंट दाखवा. आपल्या परत भेटी होत राहील. तुमच्या फेअरवेलला पुढल्या वर्षी मी येईल, मला बोलवा, ऐकायला मी आणखी मजा करू. सगळ्यांना शुभेच्छा. लव यू. बाय.